हॅलो गर्ल्स, वेलकम टू कॅस्परंट. आणि मी तुम्हाला सांगितलं होतं की मी तुमचा ICDSचा जो टेक्निकलचा पार्ट आहे तो तुमच्याकडनं कवर करून घेईल. आणि तुम्हाला सांगितल्याप्रमाणे जे कायदे ते आपले ऑलमोस्ट सगळे संपले. जे 2-3 कायदे बाकी आहे त्यात पण फक्त छोटे छोटे व्हिडिओ आहेत. त्याचे व्हिडिओ नाही आहे, स्लाईड्स बनतील 2-4 आणि त्या स्लाईड्स ज्या त्या आपण एकाच व्हिडिओमध्ये जे ते कवर करण्याचा प्रयत्न करू. ते झाल्यानंतर आपले कायदे हा टॉपिक जो आहे तो पूर्णपणे संपला आहे. मी त्याचा PDF पण तुम्हाला शेअर केला आहे आणि त्याचे व्हिडिओ पण तुम्हाला जे ते ICDS या प्लेलिस्टवरती आपल्या चॅनलवरती जे ते भेटून जातील. त्यानंतर काल जे ते आपण लसीकरण यावरती MCQ बघितले होते आणि काल बऱ्याच मुलींचे मेसेज आले होते की व्हिडिओ थोडा मोठा झाला तरी चालेल, परंतु एक टॉपिक जो आहे तो त्यात पूर्ण कवर करण्याचा प्रयत्न करायचा. तर आज तसं करूया. आणि काल मी लसीकरण या टॉपिकचे जे ते MCQ सांगितले होते, त्यामुळे तुम्हाला एक लसीकरण या टॉपिकची बेसिक अंडरस्टँडिंग जी ती आली असेल. आज जे आपण ते थोडं डिटेल लेक्चर घेणार आहे लसीकरणचं. आणि लसीकरणचा हा पार्ट संपल्यानंतर जे येते तुम्हाला लसीकरण या टॉपिकमध्ये कुठलंही बुक वाचण्याची गरज नाही आहे, तुम्हाला काहीच करण्याची गरज नाही आहे. तुम्ही फक्त तो मागचा व्हिडिओ आणि हा व्हिडिओ दोघी बघितले तर तुमचा लसीकरण हा टॉपिक जो आहे तो पूर्णपणे कंप्लीट होऊन जाईल. त्यानंतर मग ज्या वेगवेगळ्या योजना राहतील आपल्या आणि जे पोषण अभियानचे काही मुद्दे असतील ते कवर करण्याचा जो आहे तो प्रयत्न करू. मी तुम्हाला काल टेलिग्राम चॅनलवरती सांगितलं पण होतं की आहे एक यूट्यूबवरती XYZ चॅनल. त्यांनी आपले जे ते PDF किंवा आपले व्हिडिओ जे ते जसेच्या तसे कॉपी केले. त्यांचं नाव वगैरे मला तुम्हाला काही सांगायचं नाही आहे. मीही त्यांच्यावरती काही ॲक्शन वगैरे घेणार नाही आहे, कारण मलाही माहिती आहे प्रत्येकजण म्हणजे यूट्यूब चॅनल ग्रो करणं हे जे ते खरंच हार्ड असतं. परंतु हार्ड असतं म्हणून तुम्ही दुसऱ्यांनी केलेलं कंटेंट जे ते कॉपी करून स्वतःच्या चॅनलवरती यूज नाही करू शकत. आणि मी खरंच तुमच्यासाठी म्हणजे मला व्हिडिओ बनवायचा आहे तर मी रात्रीच PDF वगैरे बनवून ठेवते आणि माझी खरंच बरीच मेहनत जाते त्यात, की मला PowerPointचं प्रेझेंटेशन बनवायला लागतं. त्यानंतर मग सगळं फॉन्ट सिलेक्ट करायचे, सगळं करायचं. आणि ते आहे एक सर, त्यांनी मला न विचारता माझे 2-3 व्हिडिओ जे ते घेतले स्क्रीन रेकॉर्ड करून. त्यानंतर PDF घेतले आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांच्या चॅनलचे सबस्क्रायबर जास्त आहे, त्यामुळे लोकांना वाटत पण असेल की मी त्यांच्या चॅनलची कॉपी करते. पण मी माझे व्हिडिओ खूप आधी जे ते टाकले होते. माझ्या टेलिग्राम चॅनलला ज्या मुली आहेत किंवा ज्या मला आधीपासून फॉलो करतात त्यांना माहिती की मी जे क्वेश्चन बनवते ते मी त्यांच्या आधी टाकलेलं आहे. मी खूप आधी व्हिडिओ टाकलेले आहेत. त्यानंतर त्यांनी सगळे जसे इव्हन मला वाईट तरी असं वाटतं आहे की माझ्याकडनं ज्या चुका झालेल्या आहे PDFमध्ये त्यासुद्धा त्यांनी जशाच्या तशा घेतल्या आहे. त्यांनी त्या करेक्शन करण्याचासुद्धा प्रयत्न नाही केलेला आहे, पण मीही सोडून दिलं. मी काल मुलींसोबत टेलिग्राम चॅनलला डिस्कस केलं ते आणि मला त्याचं काही वाटत नाही आहे, कारण जाऊ द्यात, देऊया सोडून असं वाटलं. आणि खरंच माझ्या ज्या चॅनलवरती जेवढ्या पण मुली आहेत तेवढ्या मला खूप सपोर्ट करतात आणि मी कधी एक्सेप्ट पण नव्हतं केलं एवढं की मला मुलींकडून एवढा सपोर्ट भेटेल. आणि मला खरंच आज व्हिडिओ बनवण्याची पण इच्छा नव्हती, पण मी काल रात्रीच PDF जी ती बनवून ठेवलेली होती, त्यामुळं मी ते सोडून दिलं आहे आता. आणि आपण आपला जो लसीकरण हा टॉपिक आहे तो आज कवर करणार आहे. तर लसीकरण हा टॉपिक झाल्यानंतर तुम्हाला यात काही करायची गरज नाही आहे. तर लसीकरणमध्ये आज MCQ नाही आहे, आज आपण जी इन्फॉर्मेशन आहे ती डिस्कस करणार आहेत. तर 1 मिनिट. तर लसीकरण याचा परिचय जो आहे थोडक्यात. तर लसीकरण याचं उद्दिष्ट काय की बालमृत्यू आणि आजारांचे प्रमाण जे आहे ते कमी करणं. आजार असतील तर बालमृत्यू पण वाढेल, त्यातूनच बालमृत्यू आणि आजारांचे प्रमाण कमी करणं. तसेच लसीकरणाद्वारे मुलांना आणि गरोदर महिलांना जे ते संरक्षण देणं हे लसीकरणाचा जो आहे तो उद्देश आहे. यावरती तुम्हाला MCQ फ्रेम होणार नाही, परंतु तुम्हाला एक कन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग असणं देखील गरजेचं आहे. त्याच्यानंतर लसीकरण करण्याचा गट कोणता की कुठल्या मुलांना लसीकरण करायचं आहे. तर जन्मजात मुलं तर 6 वर्षातील वयोगट, 5 किंवा 6 वर्षातील मुलांचे जो वयोगट आहे त्यांच्यासाठी. त्यानंतर गरोदर महिला यांच्यासाठी आणि त्यानंतर स्तनपान करणाऱ्या माता हा जो आहे तो लक्ष्य गट आहे. म्हणजे ह्या गटातील महिला असतील किंवा मुले असतील यांना जे ते लसीकरणाद्वारे त्यांचं बालमृत्यू आणि आजारांचे प्रमाण जे ते कमी करणं हे लसीकरणाचं लक्ष्य आहे.
त्यानंतर लसीकरण कार्यक्रम भारतामध्ये कधी सुरू झाला होता, तर काल मी हे तुम्हाला PDF MCQमध्ये दिलं होतं. तर लसीकरण कार्यक्रम भारतामध्ये 1978ला सुरू झाला होता आणि जेव्हा 1978ला हा कार्यक्रम सुरू झाला होता तेव्हा त्याचं नाव काय होतं, एक्सपांडेड प्रोग्राम ऑफ इम्युनायझेशन हा होता. हे लक्षात ठेवायचं आहे. काल मी फक्त तुम्हाला एवढं सांगितलं होतं की लसीकरण कार्यक्रम जो भारतात जो आहे तो 1978ला सुरू झाला होता. तर 1978ला त्याचं नाव होतं एक्सपांडेड प्रोग्राम ऑन इम्युनायझेशन. त्यामध्ये जे ते मुलांना आणि स्तनदा माता असतील किंवा ज्या गरोदर महिला असतील त्यांना जे ते संरक्षण दिलं जात होतं. परंतु 2014मध्ये भारत सरकारने युनिव्हर्सल इम्युनायझेशन प्रोग्राम UIPची घोषणा केली, ज्यामध्ये सर्व मुलांसाठी मोफत लसीकरण दिले जाते. आधीही जे दिलं जायचं लसीकरण ते मोफतच होतं, परंतु काही थोडासा शुल्क जो आहे तो चार्ज केला जात असेल. नाहीतर लसीकरण म्हणजे पैसे चार्ज करून दिलं आहे असं मला तरी वाटत नाही. परंतु तुम्हाला इथं हे नाही लक्षात ठेवायचं की मुलांसाठी मोफत वगैरे दिलं गेलं. फक्त एवढंच लक्षात ठेवायचं की 1978च्या ज्या प्रोग्रामचं नाव होतं ते एक्सपांडेड आणि 2014च्या जे ते युनिव्हर्सल इम्युनायझेशन प्रोग्राम. त्यानंतर मी तुम्हाला काल वेगवेगळ्या व्हॅक्सिनेशनचे जे टाईप आहे त्याच्यावरती जे ते तुम्हाला MCQ बनवून दिले होते. तर त्यात जे आज वॅक्सिन आहे ज्या त्या आज आपण थोडंसं डिटेलमध्ये स्टडी करणार आहे की त्यांचे फुल फॉर्म काय आहे, ते कधी दिले जातात, कसे दिले जातात, याबद्दल जे ती इन्फॉर्मेशन घेणार आहे. तर कालचा व्हिडिओ जो कोणी बघितला नसेल यानंतर कालचा व्हिडिओ बघितला तरी चालेल, कारण यामध्ये इन्फॉर्मेशन आहे, त्यामध्ये MCQ होते आणि हा व्हिडिओ बघून त्यानंतर तो दुसरा व्हिडिओ जो आहे तो बघितला तरी चालेल. या व्हिडिओच्या खालीच तुम्हाला जो आहे तो पहिला व्हिडिओ जो आहे तो कालचा तो भेटून जाईल. त्यानंतर BCGचा फुल फॉर्म काय, मग बॅसिलस कॅलमेट ग्युरिन हे जे ते याचा फुल फॉर्म आहे. आणि कॅलमेट आणि ग्युरिन हे दोघं जे ते शास्त्रज्ञ होते ज्यांनी जे ते या लसीचा शोध लावला होता. त्यामुळे त्यांना जे ते त्यांच्या नावाने जी ती ही लस जी ती ओळखली जाते. बॅसिलस ह्या कुठल्या शास्त्रज्ञाचं नाव नाही आहे बॅसिलस, परंतु कॅलमेट आणि ग्युरिन जर विचारलं की BCGचा फुल फॉर्म काय, तर बॅसिलिस कॅलमेट ग्युरिन. त्यानंतर कोणत्या शास्त्रज्ञांनी BCGचा शोध लावला होता असं विचारलं तर कॅलमेट ग्युरिन यांनी जे ते ह्या दोघांनी जे ते BCGचा शोध लावला होता. BCG यूज कशासाठी करतात, तर TB या रोगापासून संरक्षण करण्यासाठी जी ती BCG यूज करतात. जन्मजात बाळ असतं तर 1 महिन्याच्या आत जे ते त्याला ही लस जी ती दिली जाते. लसीचा प्रकार, लस जी ती त्वचेमध्ये टोचली जाते. लहान फोड तयार होण्याची शक्यता असते, होतोच असा नाही शक्यता असते. आणि महत्त्व काय, गंभीर TB प्रकरणांपासून याचा जो आहे तो बचाव करण्यासाठी ही लस जी ती वापरली जाते आणि सरकारी रुग्णालयांमध्ये ही लस जी ती मोफत दिली जाते. त्यानंतर दुसरी लस आहे आपली OPV किंवा ओरल पोलिओ लस. 2 बूंद जिंदगी काय ऐकलं असेल तुम्ही, तीच लस आहे ही ओरल पोलिओ लस. तर पूर्ण नाव याचं ओरल पोलिओ व्हॅक्सिन. त्यानंतर उद्देश काय की पोलिओपासून संरक्षण करणं हा याचा उद्देश आहे. वय जे ते जन्म झाल्या एकदा जी ती दिली जाते. त्यानंतर 6 आठवडे, 10 आठवडे, 14 आठवडे अशा क्रमाने जी ती दिली जाते. त्यानंतर बूस्टर डोस जो आहे तो 6 ते 24 महिन्यांमध्ये जो आहे तो कधीही दिला जातो. 16 ते 24 महिन्यांमध्ये कधीही दिला जातो. त्यानंतर तोंडावाटे द्रवरूप लस जी ती दिली जाते आणि यामुळे अपंगत्व टाळता येते आणि पोलिओचा प्रादुर्भाव रोखता येतो. थर्ड आहे डिप्थेरिया, टिटॅनस आणि कोकलाघाट हे जे ते या लसचं नाव आहे. त्यानंतर उद्देश काय याचा, डिप्थेरिया, कंठरोग जे असतात आणि धनुर्वात तुम्ही ऐकलं असेल की धनुर्वाताचं इंजेक्शन जेव्हा काही लोखंड वगैरे लागतं त्याच्यामुळे लागल्यानंतर जखम वगैरे तयार होऊ नये, इन्फेक्शन होऊ नये म्हणून जी ती TTची लस जी ती घेतली जाते त्यालाच टिटॅनस असे म्हणतात. तर वय जे याचं
6 आठवडे, 10 आठवडे, 14 आठवडे आणि बूस्टर डोस जो आहे तो 16 ते 14 महिन्यात किंवा 5 वर्षानंतर जो आहे तो दिला जातो. आणि असंही जर जखम वगैरे झाली, कसली पत्रा वगैरे लागला किंवा काही लोखंडाची काही गोष्ट लागली, तर तेव्हाही टिटॅनस ही लस जी ती दिली जाते. स्नायूंमध्ये ही लस जी ती टोचली जाते. प्रतिक्रिया सौम्य ताप, इंजेक्शनच्या ठिकाणी सूज येणे किंवा वेदना होणे अशा ज्या गोष्टी येते होऊ शकतात. त्यानंतर महत्त्व 3 गंभीर आजारांपासून मुलांचे जे ते रक्षण करते. आणि आजार जे ते डिप्थेरिया, पर्ट्युसिस आणि टिटॅनस हे. हेपॅटायटिस बी ही जी लस आहे तर हिचं फुल फॉर्मच आहे हेपॅटायटिस बी हाच आहे. तर उद्देश काय याचा, यकृताला हानी करणाऱ्या हेपॅटायटिस बी विषाणूपासून संरक्षण करणे हा याचा उद्देश आहे. प्रकार जे ते स्नायूमध्ये ही लस जी आहे ती टोचली जाते. महत्त्व जे ते लिव्हर सिरोसिस व लिव्हर कर्करोग यापासून जे ते हे रोग रोखण्यासाठी जी ती मदत होते. जन्मानंतर 24 तासामध्ये हेपॅटायटिस बीचा पहिला डोस जो आहे तो नवजात बाळाला जो आहे तो दिला जातो. 6 आठवड्यानंतर दुसरा डोस, 10 आठवड्यानंतर तिसरा डोस आणि 14 आठवड्यानंतर जो आहे तो चौथा जे ते दिला जातो. त्याच्यानंतर ही लस म्हणजे हिमोफिलिस इन्फ्लुएन्झा टाईप बी. तर मेंदूज्वर किंवा निमोनिया यांच्यापासून संरक्षण याच्याबद्दल मी इन्फॉर्मेशन शोधण्याचा प्रयत्न केला, परंतु जसं बाकीच्या याची इन्फॉर्मेशन कलेक्ट करता आली तशी याची नव्हती. त्यामुळं याच्यावरती एवढीच इन्फॉर्मेशन अवेलेबल आहे की मेंदूज्वर आणि निमोनियापासून जे आहे ते संरक्षण प्राप्त करण्यासाठी ही लस जी आहे ती वापरली जाते. त्याच्यानंतर MMR रुबेला ही जी ती खसरा, कंठमन आणि रुबेला जन्माच्या वेळी होत असलेले आजार, जे आजार जन्माच्या वेळी होतात, जन्मजातच असतात, अशा आजारांपासून संरक्षणासाठी जी ती असते. हे MMR मिसलेस हे जे ते आय थिंक कांजण्या असतात. तुम्ही सर्च करून बघा, मला तर तेच वाटते. त्याच्यानंतर या लसचं काय आणखी की डोस वेळापत्रक जे ते 9 महिन्यानंतर जो आहे तो पहिला डोस दिला जातो आणि 16 ते 24 महिन्यांत जे ते दुसरा डोस जो आहे तो दिला जातो. प्रकार त्वचेमध्ये टोचली जाते आणि महत्त्व खसरा, कंठमन आणि रुबेला या गंभीर आजारांपासून जे ते मुलांचे रक्षण होते. आणि MMRचा फुल फॉर्म आहे मिसलेस, मम्प्स अँड रुबेला. जर विचारणार नाही पण विचारलंच की MMR व्हॅक्सिनचा फुल फॉर्म काय, तर तो MMR व्हॅक्सिनचा फुल फॉर्म जो आहे तो तुम्ही लक्षात ठेवायचा आहे. त्यानंतर रोटाव्हायरस लस. उद्देश काय रोटाव्हायरस लसचं, तर लहान मुलांमध्ये जो डायरिया आणि उलट्या होतात लहान मुलांना, ते रोखण्यासाठी जो आहे तो रोटाव्हायरस लसचं व्हॅक्सिन म्हणते मी सॉरी रोटाव्हायरस व्हॅक्सिन हे जे ते दिलं जातं. तोंडावाटे दिलं जातं. रोटाव्हायरसमुळे होणारा गंभीर डायरिया व निर्बलता टाळता येते. टिटॅनस, टीटीचं धनुर्वातापासून संरक्षण करण्यासाठी आधीच्या याच्यात पण सांगितलं होतं. त्याचे प्रकार स्नायूंमध्ये टोचली जाते आणि महत्त्व जखम आणि इन्फेक्शनमुळे होणारा टिटॅनस जो तो रोखला जातो. तर एवढंच आहे. लसीकरण हा टॉपिक काही खूप मोठा नव्हता तसाही, आणि म्हणजे काल मुलींचं असं म्हणणं होतं की थोड्या याच्यात कवर करण्यापेक्षा एकदाच कवर करायचं. तर मग ते काल माझं चुकलं की मी काल पण एक 10-15 मिनिटांचा याच्यावरती व्हिडिओ जो आहे तो MCQमध्ये टाकून दिला होता. तर तो एक व्हिडिओ बघा 10-15 मिनिटांचा आहे आणि हा पण 10-15 मिनिटांच्यावरती नाही आहे. आधी मी माझं थोडंसं भाषण दिलं आहे त्यामुळे थोडासा लांबला आहे हा व्हिडिओ, नाहीतर खूप जास्त मोठा नाही आहे हाही व्हिडिओ. परंतु यातून जे तो तुमचं लसीकरण हा टॉपिक जो आहे तो पूर्णपणे कवर झालेला आहे. आणि चॅनलला जर कोणी नवीन असेल तर सबस्क्राईब करा. थँक्यू.